नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या प्रिय स्वामी गुरुकृपा या यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, येणारी ही पौर्णिमा तूळ राशीच्या लोकांसाठी अत्यंत प्रभावशाली, रहस्यमय आणि जीवनात मोठा बदल घडवणारी ठरणार आहे. ज्योतिषशास्त्रानुसार या दिवशी चंद्राची ऊर्जा खूप शक्तिशाली बनते आणि त्याचा थेट परिणाम तूळ राशीच्या लोकांच्या मनावर, नशिबावर आणि आर्थिक परिस्थितीवर होतो. काही लोकांच्या आयुष्यात अचानक धनलाभ होऊ शकतो. काहींना नवीन संधी मिळू शकते, तर काहींना त्यांच्या जीवनात मोठा सकारात्मक बदल दिसू शकतो. पण मित्रांनो, जर या पौर्णिमेच्या दिवशी काही महत्त्वाच्या गोष्टींकडे दुर्लक्ष केले, तर अनेक अडचणी, मानसिक तणाव आणि अचानक संकटे देखील येऊ शकतात. म्हणूनच आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत त्या 5 विशेष गोष्टी ज्या तूळ राशीच्या लोकांनी पौर्णिमेच्या दिवशी नक्की करायला हव्यात. स्वामी समर्थांच्या कृपेने तुमच्या जीवनात सुख, शांती आणि यश नक्की येईल. मित्रांनो, पौर्णिमेच्या दिवशी सर्वात पहिली गोष्ट म्हणजे सकाळी लवकर उठून स्नान करून चंद्रदेवांना नमस्कार करा. असं मानलं जातं की पौर्णिमेच्या दिवशी चंद्राची कृपा मिळाल्यास व्यक्तीच्या जीवनातील अडथळे कमी होतात. तूळ राशीच्या लोकांनी या दिवशी शक्यतो पांढरे किंवा फिकट रंगाचे कपडे परिधान करावेत. यामुळे सकारात्मक ऊर्जा वाढते. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे घरात भांडण, राग किंवा वाद टाळावेत. कारण पौर्णिमेच्या दिवशी मनाची ऊर्जा खूप संवेदनशील असते. या दिवशी बोललेले शब्द आणि केलेले कर्म भविष्यात मोठा परिणाम देऊ शकतात. तिसरी गोष्ट म्हणजे रात्री चंद्राला दूध अर्पण करून मनापासून प्रार्थना करायचे. ओम सोम सोमाय नमः हा मंत्र 108 वेळा म्हटल्यास मानसिक शांती आणि आर्थिक लाभ मिळण्याची शक्यता वाढते. मित्रांनो, चौथी गोष्ट म्हणजे खूप महत्त्वाचे, या दिवशी कोणाचाही अपमान करायचा नाहीये आणि गरजू लोकांना मदत करायची. दान, अन्नदान, मदत आणि सकारात्मक विचार यामुळे स्वामी समर्थांची कृपा लवकर प्राप्त होते. आणि 5वी सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे रात्री झोपण्यापूर्वी स्वामी समर्थांचे नाव घ्यायचे आणि आपल्या मनातील इच्छा त्यांच्यावर व्यक्त करायचे. विश्वास ठेवा, स्वामी समर्थ आपल्या भक्तांना कधीच निराश करत नाहीत. मित्रांनो, येणारी ही पौर्णिमा काही तूळ राशीच्या लोकांसाठी अत्यंत शुभ संकेत घेऊन येत आहे. ज्यांच्या आयुष्यात सतत अडचणी येत होत्या, कामात अपयश येत होतं किंवा मानसिक तणाव वाढला होता, अशा लोकांना आता आराम मिळू शकतो. अचानक धनलाभ, नवीन कामाची सुरुवात, जुने अडकलेले पैसे मिळणे किंवा कुटुंबात आनंदाची बातमी मिळण्याची शक्यता देखील निर्माण होत आहे. परंतु मित्रांनो, नशीब साथ देत असताना चुकीचे निर्णय घेतले तर मोठे नुकसान देखील होऊ शकते. म्हणून या काळात संयम, सकारात्मक विचार आणि स्वामींवर विश्वास ठेवणे अत्यंत आवश्यक आहे. लक्षात ठेवा, जीवनात कितीही संकटे आली तरी स्वामी समर्थ आपल्या भक्तांच्या पाठीशी कायम उभे असतात. फक्त मनापासून श्रद्धा आणि विश्वास असणे गरजेचे आहे. स्वामींवरती पूर्णपणे विश्वास ठेवून त्यांची रोज नित्यनेमाने सेवा, नामस्मरण केल्याने आणि विनंती केल्यानंतर प्रत्येक गोष्ट ही 100% पूर्ण होते. आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्रांना, कुटुंबातील लोकांना शेअर करा, जेणेकरून त्यांनाही या पौर्णिमेचं महत्त्व समजेल. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्या स्वामी गुरुकृपा चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आणि बेल आयकॉन दाबायला तर अजिबातच विसरू नका. कारण आपल्या स्वामी गुरुकृपा या चॅनलवर दररोज राशी भविष्य, स्वामी समर्थांचे संदेश, आध्यात्मिक उपाय आणि प्रेरणादायी व्हिडिओ पाहायला मिळतात. स्वामी समर्थांची कृपा तुमच्यावर आणि तुमच्या परिवारावर सदैव राहो, हीच स्वामी चरणी प्रार्थना. श्री स्वामी समर्थ. अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त. मित्रांनो, अनेक वेळा जीवनात असे क्षण येतात जेव्हा सर्व मार्ग बंद झाल्यासारखे वाटतात. पण अशा वेळी घाबरून न जाता श्रद्धा आणि संयम ठेवणं अत्यंत महत्त्वाचं असतं. पौर्णिमा हा केवळ चंद्राचा दिवस नाही, तर सकारात्मक ऊर्जा, मानसिक शांती आणि नवीन सुरुवातीचा दिवस मानला जातो. तूळ राशीच्या लोकांनी या दिवशी नकारात्मक विचार दूर ठेवून स्वतःवर आणि स्वामी समर्थांवर पूर्ण विश्वास ठेवावा. कधी कधी एक छोटी प्रार्थना, एक सकारात्मक विचार आणि एक चांगले कर्म सुद्धा आयुष्य बदलण्याची ताकद ठेवते. म्हणून मित्रांनो, या पौर्णिमेला मनापासून स्वामी समर्थांचे स्मरण करा आणि जीवनातील प्रत्येक संकटातून बाहेर पडण्यासाठी त्यांची कृपा मागा.
विश्वास ठेवा, योग्य वेळ आल्यावर स्वामी समर्थ तुमच्या जीवनात नक्की चमत्कार घडवतील. श्री स्वामी समर्थ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. ओम नमो आदेश. अल्लख निरंजन. आदेश आदेश आदेश.